नमस्कार मित्रांनो, रोकटोक आर भारतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे अयोध्यामा मोदी सरकार गीताने दुमदुमला तोला नाईक सोमा नाईक बालू नाईक तांडा। आमदार हरिभाऊ बागडे नाना यांनी धरला बंजारा गीतावर ठेका। छत्रपती संभाजीनगर दिनांक 7 एप्रिल फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील तोला नाईक सोमा नाईक बालू नाईक तांडा येथे समस्त बंजारा समाजाने होळी निमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेंगी स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेचा शुभारंभ बंजारा भाषेत उपस्थित झाला पाहिजे। कार्यक्रमामध्ये नानांचं आगमन झालेलं आहे। तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या आपुलकीसाठी आणि तुमच्या जिव्हाळ्यापोटी नाना आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी लहू भूमा पवार, तालुका उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांना विनंती करते। तसंच विलास बापू पवार, सरपंच चिंचोली, भास पवार, शेषराव राठोड, विक्रम पवार, तुळशीराम चव्हाण, ज्ञानसिंग पवार, उत्तम राठोड, सरपंच गाडीवाट, एकनाथ राठोड आणाचे अध्यक्ष हेही इथे उपस्थित आहेत। त्यांनाही विनंती, आपण सगळ्यांनी मिळून हा मोठा पुष्पहार नानांसाठी इथे आणलेला आहे, हा आपण स्वीकार करावा, या स्वागताचा आपण स्वीकार करावा अशी विनंती आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खूप खूप धन्यवाद। यानंतर माझी जय सेवालाल, जय सेवालाल, जय गौर, जय सेवालाल। मार बंजारा भाई बहनें मन लेंगी स्पर्धे में बलाय गेलं, बदले शेर गौर बंजारा समाजेर आयोजकेर मने माहिती धन्यवाद दू। या ठिकाणी तोळा नाईक तांडा, सोमा नाईक तांडा, बालू नाईक तांडा, त्याचबरोबर बालू नाईक तांडा समस्त बंजारा समाजाने होळी निमित्त आयोजित केलेल्या पारंपरिक वेशभूषेची लेंगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात। माझ्या सोबत आलेले माजी आमदार श्रीकांत जोशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामोकाका शेळके, दामोदरजी नवपुते, डॉक्टर भगवान नागरे, लहू पवार, भास्कर घोडके, आपले सरपंच विलास पवार, त्याचबरोबर या ठिकाणी राजूजी शिंदे, त्याचबरोबर अशोक नाबदे, आणखी सर्वच कार्यकर्ते राळपट्टी तांड्यातून, गावदरी तांड्यातून आलेले सगळे कार्यकर्ते, पूनम चव्हाण वगैरे सगळे त्यांचे सहकारी आणि लेंगी या वेशभूषामध्ये आपल्याला साथ देणारे सगळे स्टेजवर पेटे बांधून बसले, हे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बंजारा समाज, बंजाराचा अर्थ आहे बन जाना। बंजारामध्ये बन म्हणजे वन, जंगल, त्याला हिंदीत बन म्हणतात आणि म्हणून त्यावरून बन जाना म्हणजे वनात जाणं, जंगलात जाणं, म्हणून बंजाराचा त्या शब्दाचा अर्थ आहे। आणि म्हणून कुठलेही बंजारा समाज हा गावात राहिला नाही। ज्यावेळेला जे जंगल असेल, इथं ज्यावेळेला पहिलाच माणूस इथं आला असेल, त्यावेळेला हे सगळं जंगल असेल, इथं शेती नसेल। मग इथं जो बंजारा माणूस पहिला आला, त्यांनी हळूहळू शेती काढली असेल
इथं शेती केली जाते आणि मग हे सगळे तांडे आणखी मोठे होत गेले असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून बंजाऱ्याचं नाव त्याच्यामुळे पडलेलं आहे. मी आपल्याला एकच सांगेल की या देशामध्ये आपली जी परंपरा आहे, संस्कृती आहे, हजारो वर्ष चालत आलेला आपला धर्म आहे. मग तो सनातन धर्म असेल, हिंदू धर्म असेल, हे बाकी सगळे याला मानणारे आहोत. जो जो देवाला मानणार आहे, जो जो मूर्ती पूजक आहे, त्याचे भले आपले वेगळे वेगळे असतील, पण सगळ्यांचा देव हा देखील आपले देव आणि पुन्हा देवाचे देव देखील असतात. तर ते मग महादेव असेल, राम असेल, श्रीकृष्ण असेल, या सगळ्याची आपण भक्ती करत असतो आणि आपल्याला कोणताही देव वर्ज्य नाही. सगळ्या देवाला आपण मानत असतो. ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती हजार वर्ष आज आपली चालत आलेली आहे. मधल्या काळात ही संस्कृती काही नष्ट करायचा प्रयत्न काही लोकांनी केला. गंध लावणं, कुंकू लावणं हे देखील निषेधार्ह होतं असा देखील प्रचार केला. आपला धर्म वाटवायचा प्रयत्न केला, आपली संस्कृती जोडायचा प्रयत्न केला. पण त्यातूनच सुद्धा लिहिणं वाचणं न येणाऱ्या माणसाची श्रद्धा आपल्या देवावर होती, आपल्या धर्मावर होती. आणि सेवालाल महाराज सारखे वेगवेगळ्या समाजामध्ये जे महापुरुष होऊन गेले, जे दैवत होऊन गेलं, ते आराध्य दैवत आपलं आहे. त्याच्यामुळे आपला सगळा समाज, आपली सगळी संस्कृती ही टिकून राहिली. नुसती टिकली नाही तर प्रचंड वाढलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो की आता मोदीचं सरकार असू द्या, इथं देवेंद्र फडणवीस किंवा आमचे शिंदे साहेब असू द्या, एकनाथराव शिंदे, अजित पवार असू द्या, हे सगळे देवधर्माला मानणारे आहे. आपले पंतप्रधान तर आज अनेक ठिकाणी देवळात जातात, मंदिरात जातात. प्रभू रामचंद्राचं मंदिर 500 वर्षाचा त्यांचा जो लोक वाट पाहत होते ते मंदिर त्यांनी निर्माण केलं. 500 वर्ष लढाई झाली. त्या म्हणत्या अयोध्येच्या बाजूला एक छोटस गाव आहे. ज्यावेळेला ते रामाचं मंदिर पहिल्यांदा पडलं त्यावेळेला त्या गावकऱ्यांनी शपथ घेतली होती. ती शपथ अशी होती की पुन्हा रामाचं मंदिर होत नाही तोपर्यंत पायात पाय तळे घालणार नाही. जोपर्यंत रामाचं मंदिर होत नाही तोपर्यंत डोक्यात पागोटा घालणार नाही. आणि जो रामाचं मंदिर होत नाही तोपर्यंत लग्नात मांडव टाकायचा नाही. 500 वर्ष त्या लोकांनी किती पिढ्या गेल्या असतील, हजारो पिढ्या गेल्या. त्या पिढ्यांनी ते व्रत पाळलं, ती शपथ.
तर जगामध्ये विदेशामध्ये सुद्धा सेवालाल महाराजांची कीर्ती पोहोचणे इतके ते मोठे आहेत. ते प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी या देशासाठी न भूतो न भविष्यातील काम केलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन असेल, आरोग्याचा विषय असेल, कुटुंबाच्या विषय असेल आणि सगळ्यात महत्वाचं देशभक्ती, या सगळ्या बाबतीमध्ये बंजारा समाजाचं प्रचंड मोठं संघटनेने काम करायचं सेवालाल महाराजांनी काम केलेलं आहे. आज त्यांच्या पूजनाचा आनंद आम्हाला मिळाला आणि मी आज धन्य झालेलो आहे. मी तुमचं नृत्य बघितलं, नाना मी थोडा वेळ आलो होतो आणि या सगळ्या तांड्यांचं जर जिल्ह्याचं नृत्य केलं तर मी तुम्हाला शब्द देतो, कारण अरुणाचल प्रदेशमध्ये आणि आसाममध्ये भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 50,000 महिलांचं नृत्य बघायला गेले होते. आपण पण नानांच्या मार्गदर्शनाखाली मोदी साहेबांना पुढच्या वर्षी, कारण तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान होणारच आहे आणि झाल्यानंतर त्यांनी आपल्या तांड्याला वेळ द्यावी अशी मी नानांना विनंती करतो आणि त्यांना सुद्धा 50,000 बंजारा महिलांचं नृत्य आपण गिफ्ट करू आणि त्यांना दाखवू की आपली संस्कृती किती तगडी आहे. हे तर आसामचे लोक करू शकतात, तर आपण करू शकतो का नाही? सांगा, करायचं का नाही? आणि ही ताकद तुमची आहे, ही ताकद नानांची आहे, कारण नाना मोदी साहेबांना पण सिनियर आहेत. त्यांनी सांगितलं माझ्याकडे यावं लागतं, तर मोदी साहेबांना यावं लागतंय आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मला खूप आनंद झाला. मला आमचे मित्र ज्ञानसिंग पवारांनी सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी बक्षीस द्या. मला खरंच खूप मनापासून बक्षीस द्यावं वाटतंय, पण संघ कुठला पहिला येणार माहित नाही, किती बक्षीस द्यायचं माहित नाही. पण 4 जणांना 5,000, 3,000, 2,000 आणि 1,000 असे चारही मिळून 11,000 रुपये बक्षीस मी माझ्यातर्फे घोषित करतो. जो ज्ञानसिंग आणि गोडकेजींनी आणि सरपंचांनी त्याचं नाव राहिलं असेल तर जरा माफ करा, कारण मला माहित नव्हतं बोलायचं किंवा आचारसंहितेवर दामवडना पडेल. आमचे सगळे बरीच मोठी मोठी लोक आहेत, पण मला एकदम नानांना वेळ द्यायचा नाही. आम्हाला डान्स बघायचा आहे, नृत्य बघायचंय तुमचं, म्हणून मी कुणाचं नाव राहिलं असेल तसं मी शंकर मास्तर पासून सगळ्यांनाच ओळखतो, पण आता सगळे 100 जणांची नावं टाळतो. पुन्हा एकदा बंजारा समाजातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि जय सेवालाल म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मी दोनही बंधूंना विनंती करते, आपण हा सन्मान करायचा आहे. लहूजींना विनंती आहे आपण हा सन्मान करावा. जोशी सरांचा, नानांचा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यानंतर श्रीकांतजी जोशी यांचा रामू काका शेळके, माननीय श्रीकांतजी जोशी साहेब यांच्याकडनं 11,000चं हे बक्षीस देण्यात आलेले आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रंगनाथ नापटे यांचं स्वागत. वसंत बापू, तुळशीराम मामा यांनी करायचंय. तुळशीराम मामा, संजू भाऊ यांचं स्वागत. संजू पोराला पैसे देता, पण आमच्या महिलांना तुम्ही पैसे द्या. शासनाच्या वतीने आम्ही वाजून टपडे फुटून गेले आमचे. आता हे लोकसभेचं झाल्यानंतर तुम्ही आमचे फार मोठे नेते आहात, तुमच्याकडे एवढीच माझी मागणी आहे. आणि जे तांड्याचा विकास झालेले तुमच्या हातून व्हायला पाहिजे. आणि मला तुमच्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण भारतातून मला मिळालेलं आहे शासनाच्या वतीने. सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. जय शिवराम. आणि ठेका. छत्रपती संभाजीनगर दिनांक 7 एप्रिल फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील तोला नाईक, सोमा नाईक, बालू नाईक तांडा येथे समस्त बंजारा समाजाने होळी निमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेंगी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा शुभारंभ बंजारा भाषेत उपस्थित बंजारा बांधवांशी संवाद साधत माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे नाना यांनी केला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्रीकांतजी जोशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामराव शेळके, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दामोदर नवपुते,
संजय शिंदे, अशोक नाबदे, भास्कर घोडके, पूनम चव्हाण, डॉक्टर भगवान नागरे, राजू राठोड, लहू पवार, गोरख राठोड, विकास गायकवाड यांची उपस्थिती होती. काही मंदिरं बंधायो जोरदार, अयोध्याમાં मोदी सरकार, काही कळस चढायो जोरदार, अयोध्याમાં मोदी सरकार या बंजारा गीताच्या ठेक्यावर व डफाच्या तालावर माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे नाना व माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्यासह सर्व मान्यवर ठेका धरताना दिसले. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 11,111 रुपये श्री अशोक नाबदे, द्वितीय बक्षीस 7,777 रुपये श्री राजू राठोड, तृतीय बक्षीस 5,555 रुपये पूनम चव्हाण, चौथे बक्षीस 3,333 रुपये संजय शिंदे, पाचवे बक्षीस 2,222 रुपये अनिल राठोड, सहावे बक्षीस 1,111 रुपये उषा पवार, 1,111 रुपयांचे अनुक्रमे दुर्गा पवार, मनीषा घोडके, लक्ष्मण घोडके, विक्रम पवार, मोतीलाल पवार, परशुराम चव्हाण, रामदास चव्हाण यांच्यातर्फे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम राठोड, विलास पवार, भास्कर घोडके, ज्ञानसिंग पवार, तुळशीराम चव्हाण, शेषराव राठोड, वसंत राठोड, कल्याण पवार, बळीराम जाधव, राजू पवार, कारभारी पवार, शिवलाल राठोड, राजू पवार, सुनील पवार, रमेश पवार, अंकुश पवार, सचिन पवार, रमेश पवार, भरत जाधव, योगीराज पवार, सुधीर पवार, रवी पवार, लखन पवार, अमोल जाधव यांच्यासह सर्व बंजारा बांधवांनी प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात त्यावेळी बंजारा समाज उपस्थित होता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.